नवीन हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे माजी आमदार आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, शहराच्या नगराध्यक्ष आदरणीय सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये होतो आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय रणजितसिंह देशमुख साहेब, त्याचप्रमाणे युनियन बँकेचे युक्तेश्वरजी सूत, अमित सिन्हा, समाधानजी पवार, माजी नगराध्यक्ष विश्वासरावजी मुर्तडा, अजयराव फटांगरे, डॉक्टर शेवाळे सर, पांडुरंग पाटील घुले, त्याचप्रमाणे सुधाकर जोशी साहेब, हिरालालजी पगडाल, शहरातील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, केएम हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी आणि आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा कल्पतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। डोक्यात आलं, त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं आणि 3 वर्षापासून हा सगळा प्रयत्न सुरू आहे। याच्या उभारणीमध्ये अनेकांचा हातभार लागला। म्हणजे ती प्रोसिजर तर वेळखाऊ होती। डॉक्टर म्हस्के आणि आमचा महेशजी वाव्हाळ जे योजना आणण्यामध्ये गोरगरीब पेशंटसाठी शासकीय योजना खिचून आणण्यामध्ये माहीर आहेत, ते महेश वाव्हाळ ह्या बांधकामावर 24 तास लक्ष देऊन होते। त्यांच्या डोक्यात 24 तास तोच विषय होता आणि ह्याच्या बांधकामामध्ये मग सगळ्यांचा जो हातभार लागलेला आहे, संत कृपा झाली आणि इमारत फळा आली। पण ती इमारत फळा आली, पण त्याला अनेकांचे हातभार लागलेले आहेत। म्हणजे त्या जागेचे मूळ मालक डॉक्टर पोफळे असतील किंवा दीपक शेठ जाजू असतील, आमच्या मॅडम मगाशीच म्हणाल तसे गवंडीपासून आर्किटेक्टपासून, आता आर्किटेक्टचं सांगायचं म्हणजे तिची डिझाईन इतकी उत्कृष्ट आहे की आतमध्ये गेल्यावर कुठे हवेचा प्रकाशाचा प्रश्नच तुम्हाला येत नाही की आता कुठेतरी गरम होत आहे। म्हणजे एकच उदाहरण सांगायचं म्हणजे मेडिकल ग्राउंड फ्लोअरला आहे, त्यांचं डिझाईन असं आहे की आयसीयूच्या बाहेरसुद्धा त्यांनी एक मेडिकलचा आउटलेट दिलेला आहे। त्या सगळ्यांचा हातभार लागलेला आहे। कल्पतरू हॉस्पिटल, कल्पतरू या शब्दाचा अर्थच असा होतो की जो जे वांछिल तो ते लाभो। हे कल्पतरू हॉस्पिटल आहे। कल्पतरू ह्या कल्पवृक्षाखाली जे पेशंट येतील, तर मी एक प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांना आयुरारोग्य लाभो, लवकरात लवकर त्यांना आरोग्य मिळो, त्यांना दीर्घायुष्य मिळो, त्यांना सुखसमाधान मिळो। कल्पद्रुमा तरी वेणू वाजवित आहे, म्हणजे ह्या कल्पतरूच्या खाली भगवंताची मुरली आपल्या सगळ्यांना ऐकू येवो, तिचा सुंदर ध्वनी संपूर्ण जगभर पसरो, हीच मी निर्मिकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि प्रयत्न केला आणि त्यातून आज ही भव्य वास्तू संगमनेरमध्ये सर्वप्रथम उभारलेली आहे। आयुर्वेदामध्ये ॲक्च्युली असं सांगितलेलं आहे की स्वस्थ से स्वास्थ्य रक्षण आतुरेश विकार प्रशमनम, म्हणजे काय तर आपल्याला स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याची पण रक्षण करायचं आहे आणि आतुर इन द सेन्स की जे डिसीज पर्सन आहे तर त्यांचे व्याधी निवारण पण आपल्याला करायचं आहे। तर हा आमचा मेन लोगो असेल। तर काय बालग्रह उर्वांग शल्यद्रष्टा जरावशान, हे जे अष्टपैलू 8 अंग सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, त्याचप्रमाणे आमचं कल्पतरू हॉस्पिटल पण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, यामध्ये पण पूर्ण फॅकल्टी परिपूर्ण असं हे हॉस्पिटल आहे। तर त्या हॉस्पिटल माझं असं योगदान आहे की माझं म्हणजे मला असं का वाटलं की मी प्रोक्टोलॉजीमध्ये काम करावं का, तर आज माझ्यासारख्याच पूर्ण भगिनी महिला वर्ग आहे, त्यांच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा त्यांना असं म्हणजे मनमोकळेपणानं बाहेर बोलताना पण संकोच वाटतो। तर म्हणजे प्रोक्टोलॉजी दॅट इज द बुधविकार, ह्याच्याशी रिलेटेड मूळव्याध, भगंदर, परिकर्तिका हे जे काही डिसीज आहेत, तर ह्यामध्ये सुरुवातीलाच आम्ही बायोटेकचं जर्मन लेझर टेक्नॉलॉजी फर्स्ट आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत। ह्याबद्दल मला म्हणजे सांगायला पण खूप गर्व वाटत आहे। आपण पाहतो की नमस्कार, हे जे कल्पतरू हॉस्पिटल दिसतंय हा म्हणजे जो एक माइलस्टोन जो अचीव झाला आहे, तर तो अचीव करण्यासाठी सर्व आमचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांचं खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे। पण प्रामुख्याने जे मी नाव म्हणजे घेऊ इच्छितो ते म्हणजे म्हस्के सरांचं, की हे सगळ्या लोकांना त्यांनी एकत्र आणलं। जे प्रोजेक्ट म्हणजे जो अगदी मुळापासनं डेव्हलप केला आणि तो आत्तापर्यंत ह्या लेवलला जो आणला, तो फक्त सरांमुळं पॉसिबल झालेला आहे। तसंच जे पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सगळ्यांना पुश करायचं काम, तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये हिरिरीने भाग घेऊन ते काम पूर्ण करण्याचं काम हे महेशनं खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि अजूनही करत आहे। तर अशा प्रकारे हे जे हॉस्पिटल आहे हे लोकनेते थोरात साहेबांचा सन्मान सत्कार आज या ठिकाणी होतो आहे।
वैद्यकीय क्षेत्रामध्ये संगमनेरची भरारी ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ते लोकनेते नामदार थोरात साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. धन्यवाद. सातत्यानं मार्गदर्शन आणि स्वतः सर्जन असलेले संगमनेरचे प्रतिकीय सर्जन सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. धन्यवाद सर. स्वच्छ आणि सुंदर संगमनेर बनवणाऱ्या आदरणीय ताईंचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. धन्यवाद ताई. यानंतर या कार्यक्रमात उपस्थित आहेत ताईंचा सन्मान सत्कार डॉक्टर बोरोले मॅडम या ठिकाणी करतायत. आदरणीय गुलेवाडी बँकेचे मॅनेजर संदीपजी पवार यांचा सन्मान सत्कार. डॉक्टर बाळासाहेबजी मेहत्रे यांना विनंती आहे की थोरात त्याचप्रमाणे डॉक्टर सकाराम घनकुटे यांना विनंती आहे डॉक्टर माणिकरावजी शेवाळे आणि विश्वासरावजी मुर्तडक यांचा प्रमाणे विश्वासराव मुर्तडक यांचा सन्मान सत्कार महेशजी आपण करावा. आणि दीपालीताई वरपे शहराच्या काँग्रेस अध्यक्ष आणि दीपालीताई वरपे त्या व्हेंडर 15 व्हेंडर जे आहेत आणि आले दादा आजारी असायचे बाई असायचे पूर्ण म्हणजे इतकी आम्ही नेताच असायचो. राजू तिथे कधी पण रात्री बेरात्री केव्हाही दादांच्या सेवेसाठी बाईच्या सेवेसाठी आणि कुणाचंही असेल घरचं काही असलं म्हणजे साहेबांना जरी काही वाटलं काही आपल्याला काही तर डॉक्टर मस्के त्या ठिकाणी येणार. म्हणजे आमच्या सगळ्यात पहिला फिजिशियन कन्सल्टंट कोण असेल तर डॉक्टर मस्के आमचे पहिले कन्सल्टंट आहेत की तिथे आम्हाला काही वाटलं तर करून आहे ना. म्हटलं हो ऑफकोर्स. म्हणजे मला खरं मस्के सर मागे इन्व्हाइट करायला आले होते. मी सरांना म्हटलं सर तुम्ही माझ्याकडे येऊ पण नका कारण इतका आनंद खरं आपल्या घरातले जेव्हा सर्व सदस्य काहीतरी जीवनाच्या नवीन टप्प्यामध्ये जेव्हा पदार्पण करतात जो आनंद होत असतो तो आनंद खरं आज इथे बसलेल्या आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती आहे. कारण हे म्हणजे म्हस्के सर असतील, महेश असेल, बोरले सर असतील, गीते सर असतील, म्हेत्रे सर असतील, हे सर्वजण जे आहेत हे परिवारामध्ये राहिलेले आहेत. म्हस्के सरांचं वैशिष्ट्य असं की मी सरांना कधीही म्हणजे रात्री किती वाजता लागलं तरीही सर माझ्यासाठी किंवा जीजी आबांसाठी हजर असायचे. माझ्या हक्काचे म्हणजे एकदम मी कधीही फोन केला की सर लगेच तिथे येणार. जीजीला काही इंजेक्शन द्यायचं असेल काही अडचण असेल तर सर नेहमी तिथे माझ्या मदतीला सर लगेच धावून येत असायचे. तर मला खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो की अतिशय सुंदर असं हॉस्पिटल म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये आम्ही फिरत असताना सगळ्या गोष्टी बघत असताना अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे इतकं व्यवस्थित डिझाईन जी आहे ती हॉस्पिटलची केलेली आहे. खरंच म्हणजे जसं अमित दादा म्हणाले की वेल व्हेंटिलेटेड आणि वेल लिट म्हणजे कुठेही तुम्हाला असं अंधूक नाही दिसणार आहे. हे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह वाइब्स येतात ना की असं चांगलं वाटतं की हॉस्पिटलमध्ये गेलोय. अहमदनगर से आया हूँ. जब ये हॉस्पिटल यहाँ खुलने का था तो हम लोग उससे जुड़कर इनको फाइनेंस किया और फाइनेंस में इन्होंने बहुत अच्छा हॉस्पिटल एक सेमी अर्बन एरिया में बनाया है जो कि मीन्स कि यहाँ के लोगों के लिए बहुत बढ़िया है. और मैं आशा करता हूँ कि आगे भी ये और ग्रो करे और इस हॉस्पिटल का नाम अच्छा रहे. इसमें सारा फैसिलिटी है. इसके साथ अन्य जितने भी डॉक्टर्स जुड़े हुए हैं सब अपने अपने फील्ड में एक्सपीरियंस एंड एक्सपर्ट्स हैं. तो इसलिए आशा करता हूँ कि ये हॉस्पिटल मीन्स कि यहाँ पे अच्छा काम करे और लोगों म्हणजे कल्पतरूचा KM आणि मल्टी स्पेशालिटीचा यम नंबर हॉस्पिटल तिथं क्लिअर करून टाकतो. KM काय भानगड विचारली लोक. KM हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी माझ्या आठवणीत राहणारी संध्याकाळी इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही केलेला आहे. ते हॉस्पिटल आम्ही आता इमारती बांधणारी माणसे म्हणजे बांधून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये इमारत पाहिजे की आम्हाला काही गोष्टी लक्षात येतात. कसं आहे आर्किटेक्ट, कसं आहे इंटेरियर,
मला तर असं वाटून गेलं एखादा दागिना घडावा तशी इमारत घडवली तुम्ही. सुंदर दागिना घडावा होता आणि त्या दागिन्याला हिरे मानकं बसवले डॉक्टरच्या रूपानं सगळे. त्यामुळे दागिना किती सुंदर असेल, वेगळी काही आता वेगळं आणखी सांगितलं पाहिजे असं नाहीये. जे जे चांगलं ते करण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलमध्ये मला अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसला. कुठेही काटकसर दिसली नाही, नीटनेटकेपणे जे आवश्यक असेल ते प्रत्येक गोष्ट केलेली. साधनांमध्ये सुद्धा जे साधनं आता आपल्याला संगरमध्ये नगर जिल्ह्यात नाही ती अत्याधुनिक साधनं तुम्ही आता आणून ठेवली. तुम्ही खरं सांगायचं राहिलं, मला सांगायची पाळी यायला लागली. मी ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरला गेलो, ऑपरेशन थिएटर पाहिलेले असतात आपण अनेक वेळेस, पण म्हटलं हे नवीन काय आणलं तुम्ही. त्याच्यात 3-4 इक्विपमेंट आणखी नवे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण असल्या का परिपूर्णता कशाला म्हणतात. एक सुंदर असं सेवेकरता, आरोग्याकरता, जनतेच्या आरोग्याकरता हे दालत उभं राहिलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज जाहीर झालंय असं मी प्रथम जाहीर करतो. हे खरं आहे की डॉक्टर म्हस्के आणि आता सगळीजवळ तुमची टीम काही ना काही माझ्या बाबतीत डॉक्टर गीतेन बरोबर एकदा बसलो होतो, डॉक्टर अमित बरोबर डॉक्टरच्या बाबतीत नाही, परंतु दुसरं आता ऐकायला नाही कविता असं मला. परंतु आपले बरेचसे डॉक्टर काही ना काही निमित्तानं आले, पण तुम्ही डॉक्टर गीते तुम्ही माझ्याकडे आले त्याच्या अगोदर डॉक्टर म्हस्के आलेले असते, लक्षात ठेवायचं. डॉक्टर गीते आता माझी तर अशीच सवय, आता शरीर आहे शेवटी मशीनच आहे, गाडी असते त्याला गाडीला काही ना काही चालतंच, दागबंदी चालती किंवा काहीतरी असतं, तसं शरीराचं असतंच हे सगळं. याच्यामध्ये पहिला फोन मी संघर्ष करत असेल तर डॉक्टर म्हस्केला, म्हणजे ज्या सुद्धा नाही. मग डॉक्टर म्हस्के म्हणतात की हे ठीक आहे, आपण पाहून घेऊ, हे डॉक्टर बोलू, ते बोलू, ते डॉक्टर बोलून ते सगळं व्यवस्थित पद्धतीनं आम्ही पुढे जातो. परंतु या सगळ्याचे सूत्रधार म्हणून एक विश्वासानं आणि त्यांचा अनुभव सुद्धा, ते जे तपासणी करतात त्याला डायग्नोसिस आपण म्हणतो, ते अत्यंत परफेक्ट असतात. त्यामुळे नेमका बोलवणं, नेमकी त्याच्यावर उपचार करणं हा अनुभव हा त्यांचा आहे. आणि म्हणून काय चाललं काय नाही, मुलं काय करणार, मुलं एवढे भारी निघाले. बीट किल्लानीचं म्हणजे तुम्ही वर्णन करता, पण 1 नंबरचं कॉलेज बीट किल्लानी, 1 नंबर आहे इंजिनिअरिंग मधलं देशातलं, इतकं ताकदीचं आहे. तिथं मुलगा जातो, शिकतो, दुसरा मुलगा आणखी, त्यामुळे काही काम राहिलेलं नाही. डॉक्टर तांबेंची, दुर्गाताईची यांची स्थिती सारखी तशी, मुलं चांगली निघाली. त्यामुळं नशिबाने, त्यामुळे तुम्ही एक चांगलं काम केलं की ह्या सगळ्या तुम्ही अडचण समजून नाही घेतली. माझी अडचण समजून, अरे हे सगळे माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, यांचे पोरं लाईनला लागले, अजून माझं शिकवतो. आता आहेत सगळे मुलं म्हणजे अजून एक लाईन लागायची आमची. किती नशिबाने तुम्ही. आता हे बरोबर आहे, इथपर्यंत ठीक झालंय, अजून एक येतो आता न्यूयॉर्क करून. परंतु गमतीचा भाग सोडला तरी तुम्ही एक महत्वाचं काम डॉक्टर म्हस्के पुढाकार घेऊन तुम्ही सगळ्यांनी केलेलं मला दिसतंय की ही खूप चांगली, ज्याची सेवा 15-15 वर्ष केलेली आहे, ज्यांचं नाव चांगलं झालेलं आहे, अशा सगळ्यांना एकत्र केलंय आणि एक सुंदर हॉस्पिटलची तुम्ही निर्मिती केली, याचा आनंद आम्हाला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथं सर्वजण जमलोय. असं समजायचं कधी कारण नसतं.